करताना युगांत प्रल्हाद भोईर सेलार अतिशय उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि जर विचार केला त्याचं शैक्षणिक मध्ये तर ॲडव्होकेट आहेत. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला अजून आपण क्षेत्ररक्षण लावलं जात नाही, विनंतीशील आपल्याला. जय हिंद देवरुंग विपक्ष पाहतोय आपण इथं. मात्र स्वयंभू स्फोट पायगाव या दोन संघादरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथं मात्र स्वीकारलेला आहे देवरुंग संघाने. सेमीफायनल सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पायगाव विपक्ष देवरुंग. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज ललेश सज्ज होतोय व्हीआयपी डायज या एंडकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण दीपक मडवी. अतिशय क्लास फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि कालचा दिवस असं निश्चित म्हणता येईल की दीपक मडवीचा दिवस होता. ज्या प्रकारे काल त्यांनी अतिशय सुरेख उल्लेखनीय कामगिरी पाहिली, गोलंदाजी असो की मात्र फलंदाजी, बहारदार खेळी पाहिली आपण काल संपूर्ण दिवसामध्ये. आणि त्याचाच परिणाम पाहतो की हा संघ सेमीमध्ये येऊन धडक मारलेला आहे आणि सेमीमध्ये एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट इथं मात्र सामना खेळत आहे. जय हिंद देवरुंग विपक्ष पाहतोय आपण स्वयंभू स्फोट पायगाव. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण व्यक्तिगत पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ललेश. काल चांगली गोलंदाजी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, पण यावेळेस मात्र समोर एक मातब्बर फलंदाज पाहतोय आपण दीपक मडवी सज्ज होताना. डेथ बॉलचा इशारा येतोय. आज अतिशय छान पंचाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, सुदीप अंबवणे सर आणि कृष्णा बोराडे सर, आणि लोकल पंच म्हणून निकलेश बजागे. छान पंचाची भूमिका पार पडली तिन्ही पंचांनी. पहिला चेंडू हवेत आहे, पण मात्र कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड ऑनला क्लिअर केलं होतं. लॉंग ऑन क्षेत्राकडे अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि या 2 धावा पूर्ण. आता मात्र धावा मिळेल, किती मिळणार? ओ, क्रिकेट कम फुटबॉल जास्त. चेंडू मात्र फरार होईल सीमा पार. फनी मोमेंट निश्चित थोड्याच वेळात पूर्ण व्हायरल होईल सोशल मीडियावर हा क्षण. धावा किती आहेत पंतांनी सांगायचे आहेत? टोटली धावा किती? 7 धावा. ओके, 7 धावेनी मात्र खातं उघडते इथं मात्र दीपक. दोन्ही पंच चर्चा करताना पाहतोय आपण, आणि एकेकली चेंडूवर किती धावा होईल हे पाहायचंय. पंचाशी कुठल्या प्रकारे आपण वाद नाही करायचंय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचाचा निर्णय अंतिम राहील. तिसऱ्या पंचाची सुविधा नाही आहे आपल्याला माहित आहे. डायरेक्ट बोर्ड दाखवलं आपलं काम आहे ना सांगायचं. 7 तर 7 थोडा पर दिले ना, मग समजायला पाहिजेत नाही.
सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सांगायचं की धावा किती आहेत. 7 धावा आहेत. ओके ठीक आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण चांगली सुरुवात पाहतोय. दीपकच्या बॅटमधून फटका चांगला होता. वेळेचा आपण भान ठेवायचं आहे. यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करताना खूपच उजेष्टीच्या बाहेर हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 8. व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय दीपक मडवी. रेट्यामध्ये विकेट सज्ज होताना यास पाहता चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. संघात धावसंख्या पाहते पुढे सरकते. आता मात्र ती 9. सज्ज होताना परत गोलंदाज ललेश. क्षेत्ररक्षण खराब पाहिलं होतं पण पहिल्या चेंडूवर आणि त्याचा परिणाम की त्या चेंडूवर मात्र 7 धावा घोषित केल्या त्या पंचांनी. आणि अशा धावा कवची जेव्हा टार्गेटचं पाठलाग करताना येईल त्या महागडा ठरू शकत आहेत. खराब चेंडू बीमर चेंडू होता. नो बॉलचा इशारा येतोय आणि अतिशय वेगात एक चोरटी धाव सुद्धा आपण पाहतोय. नो बॉल बीमर चेंडू. पहिल्या षटकामध्ये पाहतोय की आपण दानादान उडालेले गोलंदाजी करताना ज्या प्रकारे हा षटक हाताळतोय गोलंदाज ललेश. धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकते ती 11. काहीतरी कानमंत्र देताना आता मात्र ललेश याला कारण की समोर फलंदाज असलेल्या फ्रीडचा इशारा आहे आणि फ्रीडचा सामना करण्यासाठी फलंदाज दीपक. सज्ज होतोय. राईट मारतो विकेट. ज्यावेळेस मात्र सफल झालाय आणि चांगला चेंडूची हाताळणी आणि युगान जर पाहिलं आपण जिथं पहिल्या चेंडूवर 7 त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला आपण फक्त आणि फक्त 11 धावा धावपलकावर आहेत. आणि जर विचार केला आपण आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला दीपक यांनी पण आक्रमण अजून पाहायला मिळालं नाही आहे. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. सफल झालाय. उडवलंय चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र दीपक मडवी याला जीवनदान. काय म्हणशील आता या क्षेत्ररक्षकाला. ज्या प्रकारे पाहतोय की दीपक सारख्या फलंदाजाचा झेल सोडलंय आणि काल अख्ख्या दिवसभरामध्ये काय सुरेख फलंदाजी केली होती दीपक मडवी आणि इथं मात्र जीवनदान मिळाले. त्याचा फायदा उचलेल का हे पाहायचं आहे. पण चांगली गोलंदाजी इथं मात्र ललितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 7 त्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक करतोय. बिमर सुद्धा टाकलंय आणि एक वाईट सुद्धा फेकले पण त्यानंतर सुद्धा कंट्रोल गोलंदाजी पाहतोय आपण ललितच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आणि फक्त 12. याच पात्र हवेत आहे. मिड ऑफच्या वरतून हा फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो येतोय पण चांगला तालमेल पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज नितीन. खातं उघडतोय स्वतःच आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 14. यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे अंजूर विपक्ष दिवे अशी लढत पाहायला मिळेल. सज्ज होताना ज्यावेळेस मात्र पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात या 2 रन्सचा परत कंप्लीट. प्रथमेश मोकादम आणि हर्षद मडवी यांच्याकडून पायगाव संघाला शुभेच्छा दिलेत. निर्वेद 11 अंजूर आणि बॉय प्रेम सुमित कुमार
दिवे या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण हा डाव संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. निर्वेद इलेव्हन यांचं अतिशय चांगलं आज खेळ पाहिला आपण आणि अतिशय आनंदित आहे पूर्ण अंजूर संघाचे खेळाडू म्हणजे निर्वेद इलेव्हन अंजूर संघाचे खेळाडू रोहन तरे अँड ऑल कंपनी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 16 आहे. एका चांगली सुरुवात दमदार सुरुवात इथे मात्र पायगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेळ कमी घ्यायला विनंती आहे. आकाश ज्युनियर येतोय. गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये धावाचा डोंगर इथे मात्र पाहतोय आपण 16 धावा. ही सरासरी जर राहिली तर निश्चितच 64 धावापर्यंत मजल मारू शकतो हा संघ. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होती पण खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. पण खास एक जीवनदान मिळाले. त्यानंतर मात्र क्रिकेट कम आणि फुटबॉल ज्या प्रकारे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र निघून गेला. त्या चेंडूवर मात्र तब्बल 7 धावा आले होते. त्यानंतर मात्र कंट्रोल पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. आता मात्र ज्युनियर आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहायचे. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल दीपक मडवी. पहिला चेंडू पाहतो आपण लाईन कुठे हे चेक करताना पंच उजाष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 17. अजून पहिले चेंडूची प्रतीक्षा असेल आकाश ज्युनियर याला. गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडूची हाताळणी आणि याचबरोबर पाहतोय की इथं मात्र फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला दे धक्का पायगाव संघाला. तीनवर नवीन फलंदाज पाहतोय आपण जितू यांना खेळपट्टीकडे जाताना आणि आज चांगली फलंदाजी करता आली नाही. इथं मात्र दीपक याला आणि एक मोठा दे धक्का इथं मात्र लागतोय पायगाव संघाला आणि चांगलं विकेट इथं मात्र प्राप्त केल्या गेलं. आकाश ज्युनियर जितू गवळी खेळपट्टीवर आहे. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण आकाश. स्वतः ड्राईव्ह केलंय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे आणि खराब क्षेत्ररक्षण परत पाहतोय आपण. जिथं धाव नाही आहे तिथे मात्र सिंगल आता मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 18. गोलंदाज सज्ज होतोय ज्युनियर आकाश. मारा करण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू होता. परत एक ऑन साईडकडे धमाका करायचं होतं पण अतिशय अफलातून हा चेंडू हाताळला गेलं. आता मात्र धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय पायगाव संघाला. इथून जर सामना जिंकायचा असेल 50 आकडा पार करावा लागेल. नाजूक स्थिती पाहतोय आपण. सज्ज होताना डेथ बॉलचा इशारा येतोय. यस मात्र पाहतोय आपण चेंडूला टर्न केलंय.
तर निश्चित या आयोजनाला शुभेच्छा देतात रितेश गायकवाड यांच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेताना खूप खूप धन्यवाद रितेश गायकवाड. जितू गवळीसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 3 षटकार इथं मात्र खेचतायत तर संदीप पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये दिले जाईल. क्या बात आहे. जितूसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर खेचले तर आपण निश्चित आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये दिले जाईल. पण एक धावेसाठी ते मात्र संघर्ष करताना पाहतोय. धावसंख्या 19. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत तर टाकलं गेलं गोलंदाज ज्युनियर आकाशच्या माध्यमातून. यावेळेस लाईन कुठे चेक करताना पाहतोय. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भरपडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 20. सज्ज होतोय गोलंदाज. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होताना आणि इथं मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि दुसरी धाव अतिशय वेगात पूर्ण करताना हातातून धाव इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज जितू आणि नितीन. तर षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्येत मात्र प्रति षटकामागे जर विचार केला आपण 11 धावची सरासरी आहे. धावसंख्या ती 22. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. निर्वेद 11 अंजूर आणि बॉय प्रेम सुमित कुमार दिवे. आज निर्वेद 11 अंजूर संघाने खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि वरच्या गटातून तर दमदार संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलंय. जनुमान गोवे एक परफेक्ट संघ वाटत होता आणि त्या संघाला मात्र पराभवाची धूळ चारली निर्वेद 11 अंजूर या संघाने आणि क्वार्टरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि क्वार्टर सामना जिंकून सेमीमध्ये प्रवेश करेल काय. ऑलराऊंडर विजय कडे चेंडू सोपवते. चला आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही सूचना करतोय कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा आहे त्यामुळे आपण अजून वेळ घेत आहे. विजय आपण विजय सज्ज होताना. हो वेलकम किरण दादा, स्वागत आहे आपलं. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आणि माझे खास मित्र. वेलकम. फुल टॉस, अतिशय चांगला प्रहार, बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. अतिशय चांगला फटका पाहतोय आपण त्या मात्र नितीनच्या बॅटमधून दूर असा चेंडूला फेकून देतोय. स्कोर लेगच्या वरतून षटकार वसूल करतोय. चांगलं स्वागत विजय यांचं षटकाराने. चांगला चेंडू होता. वॉइड यॉर्कर मात्र एक अतिशय वेगात एक सिंगल धाव पूर्ण करताना लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव इथं मात्र या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. किमान 50 आकडा पार करावा लागेल इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल स्वयंभूस्फोट पायगाव संघाला. जर सामना देवरुंग संघाला जिंकायचा असेल तर मात्र 40 किंवा 25च्या आतमध्ये रोकावं लागेल कारण की या सामन्यामध्ये पाहतोय आपण आकाश नाही आहे. संघाने एक चांगला ऑलराऊंडर आहे देवरुंग संघाचा. याच पाहता कडक प्रहार खाली क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. हा दमदार चौकार. या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती आता मात्र 33. चांगली धावसंख्या. 30 षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत पाहतो की आपण इथून मात्र विजय सज्ज होताना. मागलं षटक ठरतोय पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चितूच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार.
फुल टॉस परत ऑन रेप अतिशय वेगात दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र चेंडू फरार. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार, हा चौकार. वापशी करावी लागेल. यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला खाली क्षेत्रामध्ये दुरून क्षेत्ररक्षक फक्त असं वाटते की चेंडू आणण्यासाठी धावणार. बलवंत पोहोचू शकणार नाही आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार, अजून एक चौकार. साठी संदीप पाटील साहेबांनी बक्षीस लावलं नाही, पण चौकाराची हॅट्रिक मात्र पूर्ण झालेली आहे. षटकाराच्या हॅट्रिकला पाहतोय की आपण 3000 रुपये लावलेले आहेत. चांगली फलंदाजी पाहतोय आपण जित्तू गवळे यांच्या बॅटमधून. एक अनुभवी खेळाडू आहे आणि महत्त्वपूर्ण खेळाडू आहे पागाव संघाचा. माहीत आहे दीपक मडवी आज फ्लॉप गेले, पण त्या क्षणी जबाबदारी घेऊन फटकेबाजी करतोय. फुलटॉस हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. बलवंत अतिशय वेगात चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपलकावर 42. आता मात्र एका चांगली धावसंख्या उभी करताना पाहतोय. मागडे षटक समाप्त होते. तब्बल या षटकामध्ये जर विचार केला आपण तर 19-20 धावा बहाल केल्या विजय यांनी. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र पाहायचं की कुठला गोलंदाज येईल आणि असं वाटते की बलवंत तयारी करतोय अंतिम षटक टाकण्यासाठी, कारण की आकाश बाहेर आहे. पाहतोय आपण संगणक जय हिंद देवरुंग संघाचा मोठा फटका बसू शकतोय देवरुंग संघाला, कारण की आकाश खूप एक चांगलं मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. पाहतोय आपण निर्वेद 11 अंजूर संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि वाय प्रेम सुमित कुमार दिवे संघाचा कर्णधार. सेमीफायनलचा सामना आहे. कुठला संघ अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करेल हे पाहायचं आहे, कारण की आतापर्यंत जर पाहिलं आपण चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण स्वयंभू स्पोर्ट पायगावा संघ. गोलंदाज सज्ज येतोय बलवंत. आकाश नाहीये म्हणूनच मजबूर होतोय इथं मात्र बलवंत च्या हातात चेंडू सोपवण्यासाठी संगणक. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. RD 4440 ट्रॉफी 2021 हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला हा शेवटचा पर्वत पाहतोय आपण, शेवटचा सत्र पाहतोय आपण. चला आपण वेळ जास्त घेत आहेत हे सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. देवरुंग संघाचा संगणक निराश आहे तर मात्र आकाश बाउंड्री लाईनच्या बाहेर. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज बलवंत. रिव्हर्स खेळायचा होता पण लाईन कुठे पाहिजे. निश्चित सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचाचा आणि अंतिम राहील. लगेच आपण कोणी पंचाची वाद घालायची नाहीये, कारण की GCA ही असोसिएशन टुर्नामेंट आहे. पाहतोय आपण धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र 43. यावेळेस मात्र चांगला हा चेंडू होता, परत रिव्हर्स अटेंड करायचं होतं पण चांगल्या चेंडूची इथे मात्र हाताळणी होते. बलवंत मात्र चांगला चेंडू टाकतो यावेळेस. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. पाहतोय आपण 43. अंतिम षटक आहे. 50च्या आतमध्ये जर रोखलं तर एक टफ फाईट करू शकतो इथं मात्र देवरुंग संघ. या संघाची खरी ताकद फलंदाजी खूप मजबूत आहे. अजून एक चांगला हा चेंडू पाहतोय आपण. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे धाव नाहीये.
पहिला चेंडू वाईट फेकला होता, पण त्या मात्र काय सूर्य कमबॅक करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या या मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. अजून एक चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. या टप्प्यापर्यंत चेंडू थोडासा बाहेर वळणारा होता. लेग बॅचचा इशारा येतोय आणि एक धाव. या एका धावनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 44. आतापर्यंत अफलातून कामगिरी करतोय बलवंत. समोर खेळण्यासाठी वेळेस मात्र नितीन असेल. यावेळेस पात्र मजबूर केले उंच फटका खेळण्यासाठी. बलवंत चेंडू खाली येतोय. बलवंत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं झेल टिपल्या गेलं. फलंदाज नितीन बाद. काय सुरेख हाताळतोय ते मात्र गोलंदाज बलवंत. जेवढं कौतुक करत तेवढं कम आहे. पहिल्या 2-3 षटकापर्यंत एक चांगली धावसंख्या पण धावसंख्या थांबवली इथं मात्र बलवंत यांनी. बलवंत सज्ज होताना अजून एक चांगला चेंडू आडवेटण्या फटका आहे मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एका धावेची संधी असेल इथं. अजून एक चांगलं चेंडू हाताळलं गेलं आणि या एका धावेने संघ धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 45. शेवटचा चेंडू असेल या डावातला. काय अतिशय अप्रतिम षटक इथं मात्र हाताळलंय बलवंत यांनी. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. सेमीफायनलचा सामना आहे. माहीत आहे की सामना किती मोठा आहे. जर इथून मात्र एक विजय संपादन केला तर अंतिम फेरीत. चांगला चेंडू परत हवेत आहे. विकेट किपर चेंडू खाली येतोय. अजून एक विकेट इथं मात्र प्राप्त करतोय आणि याचबरोबर डावाची समाप्ती पाहतोय या षटकामध्ये. अतिशय चांगलं आपण पाहतोय की षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त किती धावा खर्च केल्या? 3 धावा खर्च केल्या आणि 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले बलवंत यांनी. आणि 45 धावा 46 धावाचं टार्गेट आहे. आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तर आपण धावता वर्णन ऐकूया पुढचं. माझे सहकारी समालोचक एक स्वीट व्हॉइस ऑफ मराठी निशांत पाटील यांच्या माध्यमातून.
सोबत निर्वेद 11 संघाचा संगणक रोहन आणि बॉय प्रेम सुमित कुमार संघाचा कर्णधार आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. तर दोन्ही संघाला सर्वप्रथम शुभेच्छा देताना पाहतोय आपण. तर नाणेफेक होत आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. छापा अशी मांग आहे, येतोय काटा. तर संदीप दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. माझ्यासोबत रोहन निश्चित नाणेफेक जिंकलेले आहे, निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग खूप खूप शुभेच्छा. तर निश्चित माझ्यासोबत आजच्या दिवसामध्ये खूप छान कामगिरी करणारा संघाचा संगणक नाणेफेक हरलेले आहे आणि प्रथम अशा स्थितीमध्ये पाहतो की आपण आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि समोर चांगला संघ आहे. आज त्याच्या माध्यमातून खूप छान कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या रन्स काढता येतील तेवढ्या काढू आम्ही. या पहिले जो सामना खेळला होता तोच संघ कायम राहील 11 मध्ये की एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, तोच संघ केलेला आमचा. म्हणजे ज्या प्रकारे आज तुम्ही दिवसभरातून एक चांगला खेळ साकारलात आणि हा सामना जिंकून निश्चितच सेमीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार? हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर नाणेफेक इथं मात्र पाहतो आपण झालेली आहे. तर 46 धावांचं आव्हान ठेवलंय. या पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा केल्या होत्या. स्वयंभू पायगाव संघानं 45 धावा केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. चांगली बॅटिंग झाली, परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल बलवंत या गोलंदाजाचं, कारण स्लॉगवरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. अफलातून कामगिरी केली आहे. तर अप्रतिम खेळ साकारलाय बलवंत यानं, नक्कीच कौतुक करावे लागेल. जर पहिल्या षटकाचा आपण विचार केला, ललित यानं 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं टाकत असताना ज्युनियर आकाश यानं 6 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी केली होती आकाशाने. त्यानंतर षटक क्रमांक तिसरं टाकत असताना विजय यानं तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि षटक क्रमांक चौथं टाकत असताना बलवंत यानं लाजवाब गोलंदाजी केली. 2 गडी बाद करून 3 धावा फक्त खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी, इम्प्रेस केलं या गोलंदाजानं. बलवंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच जाणला जातो. जय हिंद देवरुंग संघाचा आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप छान केली होती बलवंत यानं. यावेळेस मात्र गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर आली होती, कारण आकाश हा कर्णधार मात्र संघामध्ये नव्हता. निश्चित आज ज्यांचा वाढदिवस आहे विकी मुकादम, म्हणजे सर्वांची लाटकी पिल्लू यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खास भूषण भगत आणि राहुल कमलपुरे साहेब यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि क्रिकेट रसिकाला एक सुवर्ण संधी आहे. जर आपण सेमीच्या बाहेर झेल टिपतायत तर एका झेलसाठी
आमच्या आदरणीय व्यासपीठावर विराजमान संदीप पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1111 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे. जर आपण झेल घेता बाहेर तर 1111 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. आणि त्यानंतर मात्र पाहतो की आपण विकेट हॅट्रिक इथं मात्र जर गोलंदाज पूर्ण करेल तर त्यासाठी 500 रुपये आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिल्या जाईल. क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे. एक झेल पकडा आपण आणि 1111 रुपयाचं बक्षीस घ्या. स्वयंभू बायगाव संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि पंचाने देखील आपल्या जागेवर जायचं आहे, कारण आपण पाहतोय 46 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जय हिंद देवरुंग संघाला खूप चांगली फलंदाजी झाली होती, परंतु बलवंत यानं खूप छान पद्धतीनं स्लॉगवरचं षटक हाताळलं. असं वाटलं होतं की 50च्या जास्त धावा होतील, 50पेक्षा जास्त धावा, परंतु बलवंत यानं कमालीचं षटक हाताळलं, इम्प्रेस केलं आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहिली बलवंत याची, जितू गवळी होते, जितू गवळीला अक्षरशः बांधून ठेवलं होतं. कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची संधी दिली नव्हती. बलवंत यानं तर नक्कीच षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज झाले दीपक मडवी आणि स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय बलवंत आणि विजय. ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला बलवंत आहे आणि गोलंदाजी मार्कवर दीपक मडवी, ज्यानं कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. अष्टपैलू कामगिरी केली होती, गोलंदाजी लाजवाब केली होती दीपक मडवीनं कालच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज झालाय तो या मॅचमध्ये. स्ट्राइक एंडला बलवंत पाहतोय, डावकुरे शाहीचा फलंदाज त्यासमोर डाव तर नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये आपण ओपन जिम पाहतोय. तिथे जर क्रीडा रसिकांनी झेल घेतला तर महेंद्र इंगले आणि नितेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. स्वयंभू बायगाव संघ आपण सामना चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकून होणं गरजेचं असेल. दीपक मडवी आपल्या षटकाकडे पुढील चेंडू बलवंत साडी. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, यासाठी जो वाईट पंचदुन्या समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे. फलकावर धावा झाली त्या तर षटकारांची हॅट्रिक साधली. लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. तर आदरणीय संदीपजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. बलवंतच्या बॅटमधून 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. एक चांगला फटका होता, एक चांगला क्लास दाखवला बलवंत यानं अलॉंग द कापेट. चेंडू मात्र गेला होता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दीपक मडवीने इम्प्रेस केलंय. तर नक्की षटकाराची हॅट्रिक, लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. तर निशांत म्हात्रे आणि गोरक्षक भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय दीपक मडवी विजयसाठी. यावेळेस जबरदस्त चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. अफलातून चेंडू हाताळलाय दीपक मडवी या गोलंदाजानं. पाहिलं होतं यावेळेस मात्र स्टान्स ओळखला होता फलंदाज विजय याचा आणि एक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय दीपक मडवी, आपला क्लास दाखवतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू विजय साडी. दीपक आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस मात्र हुक केलेला आहे, फटका जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने सरळ 4 धावांसाठी. विजयच्या बाट मधून आलाय हा चौकार.
जबरदस्त फटका विजयच्या बॅट मधून आला, हुक केला होता, चेंडू मात्र गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने जबरदस्त फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी विजयच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या झाली आहे ती 12 या आकड्यावर. काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे विजय या फलंदाजानं. फुलटा चेंडू होता यावेळेस मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धीरज आहे त्या ठिकाणी, एक चांगला चेंडू टाकलाय, कुठली धाव आली नाही या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दीपक मडवी. विजय काय जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय थोडीशी क्षेत्ररक्षकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण होतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आणि उजव्या शैलीचा फलंदाज असल्यावर नक्कीच असं कन्फ्युज होत असतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कव्हर पॉईंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पार. जबरदस्त फटका विजयच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त फलंदाजी करतोय विजय केने हा फलंदाज. इम्प्रेस करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील विजयने इम्प्रेस केलं होतं फलंदाजी करत असताना. खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. तो विजय अफाट चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. फलंदाजी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 या आकड्यावर. तर पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे विजय या फलंदाजानं. दीपक मडवी सारख्या गोलंदाजावर आक्रमण केलंय. कारण एक महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणून नक्कीच ओळखला जातो दीपक मडवी. दीपक मडवीवर मात्र आक्रमण केलंय. एक महत्त्वपूर्ण सामना आहे जय हिंद देवरुंग आणि स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. ते विजय केने याला मात्र पारितोषिक लागलंय. षटकारांची हॅट्रिक साधली. तर आकाश कर्णधार जय हिंद देवरुंग संघात त्याच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट रिझनवर चेंडूला टर्न केला. डीप मधून शतरक्षक केली. प्रवीण आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षक करते. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बलवंत आणि विजय या दोन खेळाडूमध्ये या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 या आकड्यावर. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. शतरक्षक आहे, चुकी करतात तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. विजय होता त्या ठिकाणी, थोडासा फंबल झाला होता, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे बलवंत या खेळाडूनं. खूप चांगला क्रीडा सोहळा मित्रांनो आपण पाहतोय. डोळ्यांची पारणे फिरणारी क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोणच्या मैदानावर अफलातून आयोजन केलंय. चिरवा बी कोण संघाच्या माध्यमातून हा आपण सामना पाहतोय ना, हा सेमीफायनलचा सामना आहे. एका बाजूला स्वयंभू पायगाव संघ तर एका बाजूला जय हिंद देवरुंग या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना. प्रथम फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात झाली होती स्वयंभू पायगाव संघाची, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय बलवंत यानं जबरदस्त गोलंदाजी केली होती. दरम्यान या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ झाला होता. 16 धावा आल्या होता आणि षटक क्रमांक दुसरा टाकत असताना नितीन एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नितीन आपल्या षटकासाठी पुढील चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू अफलातून चेंडू वाईड यॉर्कर फुलर लाईन चेंडू टाकलाय. पूर्णपणे चकित झालाय विजय केने हा फलंदाज. नितीनला अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. नितीन सारख्या फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मुभा द्यायची नाहीये हे नितीनला देखील ठाऊक आहे आणि त्या पद्धतीनेच तो गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला आहे आणि हा फटका जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार.
विजय केने हा फलंदाज. पुन्हा एकदा नितीन राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा नितीनच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. विजय केने ऑन फायर. हा फलंदाज. चांगली गोलंदाजी केली. आता मात्र खराब गोलंदाजी होत आहे. फलकावर धावा झाले ते 31 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना 46 धावांचं आव्हान ठेवलंय जय हिंद देवरुंग संघासमोर. आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे जय हिंद देवरुंग संघानं. यावेळी स्विंग अँड मी जोरदार लाऊड अपील देखील केलाय संघ, परंतु आत्मविश्वास दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या झाली आहे ती बिन बाद 31 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावा. हा षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वयंभू पायगाव संघाला. कारण पहिले षटक क्रमांक पहिले टाकत असताना दीपक मडवीने 16 धावा खर्च केल्या, परंतु नितीन मुकादम देखील महागडा ठरलाय. तब्बल 15 धावा खर्च केल्यात. तर नक्कीच स्वयंभू पायगाव संघाला समीर पाटील याच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हिमाचल प्रदेश मनाली इथून या सामन्याचं प्रेक्षेपण केलं जाते. समीर पाटील अँड ग्रुप यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद समीर पाटील. दरम्यान इथं समीकरण बदलले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. आणि इथं गोलंदाज कोण असेल तर जितू गवली आलाय. जितू गवलीवर विश्वास दाखवलाय कर्णधारांना आणि जितूला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागेल स्वयंभू पायगाव संघाला. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. जितू विरुद्ध बलवंत असा सामना रंगलाय. एका बाजूला स्वयंभू पायगाव संघ तर एका बाजूला जय हिंद देवरुंगचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार जितू कावली. यावेळेस जबरदस्त चेंडू होता. यावेळेस मस्त लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. यासाठी जो वाईट पंच दोन्ही समांतर करतील. एक चांगला चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. शपल क्रॉस झाले होते बलवंत हे फलंदाज. जितू कावली पुन्हा एकदा आपल्या षटकासाठी पुढील चेंडू. चंदपेच गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर डिलिव्हरी होती. यष्टीरक्षक देखील बीट झाला होता. ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली होती या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस जबरदस्त चेंडू आहे. पंच वाईट बॉल इशारा करतात. खराब चेंडूची हाताळणी होते. महत्वाच्या क्षणी स्वयंभू पायगाव संघ थोडीशी खराब कामगिरी करतोय. कारण नक्कीच अपेक्षा होत्या या संघाकडून. कारण कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता या संघानं. पुन्हा एकदा जितू गवली. पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला बिरकावून दिलाय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. झेल सुटलाय. हर्षद होते त्या ठिकाणी आणि झेल सुटलाय आणि चेंडू मात्र गेलाय 4 धावांसाठी. खराब शतरक्षण. अतिशय खराब शतरक्षण. आपण पाहतो झेल घेणं खूप गरजेचं होतं कारण विजय केने याचा झेल होता. खराब शतरक्षण झालंय कारण झेल घेणं खूप गरजेचं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्विंग केलं. यावेळेस विजय भोये येतो चेंडू जवळ. झेल घेण्याचा प्रयत्न. खराब शतरक्षण. अक्षरशः खराब शतरक्षण पाहायला मिळते पायगाव संघाच्या माध्यमातून. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये खराब कामगिरी करतोय स्वयंभू पायगाव संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जीत उगवली. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. हिट विकेट झालाय कारण पहिल्या इनिंग मध्ये दीपक मडवी अशा प्रकारे बाद झाला होता आणि यावेळेस विजय केने
बाद झालाय. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. या षटकामध्ये जर मायनर चुका आहेत त्या जर केल्या नसत्या ना स्वयंभू पायगाव संघानं तर नक्कीच सामन्याचं गणित आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण शतरक्षण खराब राहिलंय, झेल सुटल्यात, शतरक्षकाचा दर्जा खराब राहिलाय, गोलंदाजी सुमार दर्जाची राहिली आहे. कारण दीपक मडवीकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. दीपक मडवी थोडा मागण्या ठरला. तदनंतर नितीन मुकादम अक्षरशः खराब गोलंदाजी केली. नितीन मुकादमच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते. विजयच्या बाटवादून टर्निंग पॉइंट झाला होता तो षटक. विजयचं कौतुक करताना दिसतोय. आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे विजय केनेनं, टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे. कारण माहिती आहे दीपक मडवी, जितू गवळी या संघासमोर चांगली कामगिरी केली आहे विजय केनेनं. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय. जितू गवली यावेळेस माझा चेंडूपेच गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा झेल उडालाय. नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय, डीप मधून हर्षद येतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खराब शतरक्षण आजच्या दिवसामध्ये पायगाव संघाचं. तर शतरक्षकाने चांगली साथ दिली असती तर नक्कीच पायगाव संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी करू शकला असता. परंतु जरतरला काही महत्व नाहीये या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा जितू गवली उलटा चेंडू आता यावेळेस फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी अशा तऱ्हेने जय हिंद देवरुंग संघ